नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुकर कसा लावायचा. तुमच्या मनात कदाचित विचार येईल आणि आलाही असेल, कुकर लावणं काय सोपं आहे, त्यात काय शिकायचं आहे. हो, कुकर लावणं अगदी सोपं आहे, पण कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कुठली काळजी घ्यायची, कुकर व्यवस्थित लागला का नाही हे सर्व माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचं मनावर का घेतलं आहे हे तुम्हाला पुढं संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लक्षातच येईल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. कुकर व्यवस्थित कसा लावावा, किती पाणी घ्यावे, वरण भात किंवा इतर जेवण शिजवताना काय लक्षात ठेवावं, सुरक्षा आणि काळजीच्या गोष्टी तुम्ही या व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षातच येईल. कुकर योग्य प्रकारे लावणं किती महत्त्वाचं आहे आणि तुमचं जेवण अत्यंत स्वादिष्ट आणि व्यवस्थित शिजेल अशा पद्धतीने कुकर लावणं गरजेचं आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा 5 लिटरचं कुकर आहे. तर ह्याच्यामध्ये मी डबे ठेवून वरण आणि भात शिजवणार आहे. तर ह्याच्यामध्ये प्लेट टाकायची अशी, म्हणजे काय होतं, प्लेट टाकल्यामुळे खालचे वर आपण जे डबे लावतो ते असे खालीवर होत नाहीत, सांडत नाही, व्यवस्थित ते बसतात आणि मोकळे जरी आपण वरण भात शिजवले केक तरी पण व्यवस्थित शिजतं. तर हे त्याचं झाकण आहे. तर झाकण आपण अगोदर व्यवस्थित पाहून घ्यायचं, त्याची रिंग व्यवस्थित आहे का नाही, त्याचे नंतर वॉल हा खराब नाही ना, सर्व आपण बघून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे कुकर लावायला घ्यायचं आहे. तर मी बघून घेतलं अगोदर आणि नंतर लावल्यावरही लक्षात येतं. तर जर समजा तुम्ही उकळी आणून जर ठेवणार असाल गॅसवर, तर अगोदर शिट्टी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतरच आपण ते झाकण लावायचं. त्याला उकळी आल्यानंतर आपण ते लावून घ्यायचं आणि नंतर शिट्टी त्याला लावून द्यायची. जर आपण असं केलं नाही तर हे झाकण उडण्याची खूप शक्यता असते. तर मग अशा पद्धतीने आपण हा कुकर लावायचा आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये डबे दाखवते तुम्हाला ठेवून. तर ह्याच्यामध्ये मी 2 किंवा 3 डबे ह्याच्यामध्ये बसतात. लहान आकाराचे असतील तर 3 बसतात आणि जर मोठ्या आकाराचे जर डबे असतील तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 3 डबे बसतात. तर हे मोठे घेतलेले मी वरण आणि भात. तर ही मसुराची डाळ घेतली मी, तर ही मी अगोदरच धुवून घेतली आहे. तर ह्याच्यामध्ये पाणी किती टाकायचं, तर तुमची कोणतीही डाळ असू, तर आपण जवळजवळ 1 कांड असतं आपलं हाताचं पुढचं, तर तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित हे वरण शिजतं. आणि ते आपण खालच्या डब्यामध्ये लावायचं, म्हणजे काय होतं, खालून जरा त्याला वाफ जास्त लागते आणि पटकन वरण शिजतं. तर मी ह्याच्यामध्ये थोडं वरणामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे अगदी चव त्याला छान येते. आणि जर तुरीची डाळ घरची असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकायचं, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते. आणि आता आपण त्याच्यावर वरती भात लावू. तर भातामध्ये पण मी आता तांदूळ धुवून घेतले आणि आता त्याच्यात पाणी टाकणार आहे. तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाट्या आपण पाणी टाकायचं, किंवा आपल्या बोटाचे 2 कांडं असतात ते त्याच्यामध्ये लावून बघायचं आणि व्यवस्थित तेवढं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे भात अगदी छान असा मस्त होतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही दुधावर जाळी ठेवायला मिळते बघा, तर अशी प्लेट आपण त्याच्यावर ठेवायची आहे आणि व्यवस्थित डबे असे दाबून घ्यायचे आणि नंतर ठेवायची. म्हणजे काय होतं, उकळी आल्यावर डबे खालीवर होत नाही, वरण भात खाली येत नाही कुकरमध्ये. आणि व्यवस्थित आता आपण हे झाकण लावून घ्यायचे. जर झाकण व्यवस्थित लागलं नाही किंवा वाफ जात असेल तर काय होतं ते तुम्हाला मी पुढं दाखवतेच आहे. जर आपली थोडी जरी चूक झाली तर काय होतं हे आपल्याला मी पुढं दाखवीलच. तर आता हा कुकर लावून झाला आहे बघा. आता मी गॅसवर ठेवून देते आहे. आता आपण याला 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेणार आहे. 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर करणार आणि नंतर लहान गॅसवर मी परत 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तर व्यवस्थित आपला भात हा शिजतो. अगोदर आपण शिट्टीची पूर्ण हवा काढून घ्यायची थोडी जरी राहिलेली असेल, आणि नंतर आपण ते झाकण काढायचं आहे, नाहीतर झाकण हे उडतं. तर आता आपण बघू वरण भात कसा शिजला आहे. तर अगदी सुंदर असा हा भात शिजलेला आहे बघा, तुम्हाला वरून दिसतोच आहे. तुम्हाला मी बाहेरही काढून दाखवते. खूप सुंदर असा हा भात शिजलेला आहे. थोडंही त्याच्यामध्ये पाणी नाही आणि अगदी मापामध्ये पाणी झाले आणि वरणसुद्धा अगदी छान असं मऊसूत शिजलेलं आहे बघा. आणि पाणीसुद्धा आपलं परफेक्ट झालेलं आहे.
तर आपण खालीसुद्धा अर्धा ग्लास पाणी टाकलेलं होतं. जर आपला ग्लास लहान असेल तर 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. तर आपलं वरण भात छान शिजलेलं आहे. तर तुम्हाला आता मी पुढं दाखवते कुकर नीट लागला नाही तर. आता हे बघा तुम्ही, शेगडीचं अंतर आणि स्लॅबचं अंतर मी तुम्हाला दाखवते. तर भरपूर प्रमाणात आहे. माझी फक्त हे झाकणातून थोडी वाफ जात होती. मला वाटलं काही होणार नाही, पण ते झाकण अशा पद्धतीने उडालं तर थेट ते स्लॅबवर गेलं. आणि हे बघू शकता तुम्ही, अगदी खूप असं काळं झालेलं आहे. त्याचा अगदी पोपडा खाली निघून आला, एवढं झाकण अगदी वरती उडालं. त्यामुळे आपण थोडा निष्काळजीपणा जर केला तर अशा पद्धतीचं आपलं हे नुकसान होऊ शकतं. तर तिथे कोणी नव्हतं म्हणून ठीक. तर हे झाकण असं स्लॅबवर गेलं आहे बघा. आणि दुसरी माझी अजून एक चूक झाली की मी खिचडी टाकलेली होती आणि त्याला खिचडीला उकळी आल्यानंतर मी झाकण लावायला लागले आणि त्याच्यानंतर ती शिट्टी जी आहे ना ती मी काढलेली नव्हती आणि झाकण लावायला लागले. तर झाकण, माझा हात बाजूला होऊन ते झाकण बाजूला उडालं आणि शेगडीवरून डायरेक्ट कुकर हा खाली पडला होता. त्याच्यामुळे तुम्हाला मी सावधानतेसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण आपली थोडी जरी चूक झाली तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तर आजूबाजूला तिथे कोणीच नव्हतं, मी फक्त एकटीच होते, त्याच्यामुळं काही झालं नाही. मी खूप सावध होते, त्यामुळे मी पटकन बाजूला झाले. पण आजूबाजूला माझ्या कोणीच नव्हतं, त्याच्यामुळं काही नुकसान झालं नाही. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ करण्याचा विचार केला. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.